जिभेचे चोचले पुरवण्याचं एकमेव ठिकाण म्हणून जर ओळखलं तर भवानी कॅटर्स आहे. उत्कृष्ट टेस्टी जेवण जर मुंबईसारख्या ठिकाणी कोण देत असतील ते आमचे बालकृष्ण सावंत साहेब आहे. आणि मी इतक्या तरुणांना एवढंच सांगेन की बघा, हीच वेळ आहे उद्योग धंद्याची. हे कोकण प्रांत आहे. ही जी जमिनी केली ना रस्त्यामध्ये, त्यापैकी मला वाटतं 15% जमीन ही परप्रांतीयांची गेली, आपण कोकणी असून सुद्धा. त्यामुळे इथल्या तरुण पिढीने उद्योगधंदा करण्याची हीच खरी वेळ आहे. तुम्ही 10, 15, 20 हजारासाठी मुंबईत जाऊ नका. आई वडिलांना इथं सोडू नका. आई वडील फक्त गावामध्ये वाडीमध्ये घर त्यांना आजारी पडायचं बघणार कोण. आणि ही इथली मुलं उच बॅग घेतली गेली मुंबईत निघाले. 10-15 हजाराची नोकरी. विरार, दिवा, सावंतवाड, विरार, दिवा इकडे बाहेर म्हणजे मुंबईत नाहीच प्रॉपर, बाहेर येऊन राहतात. आणि कशासाठी तर ती 10-15, 20 हजाराची नोकरीसाठी. मला एवढंच दुःख होतं इथल्या तरुणांसाठी की तुम्ही इथं उद्योगधंदे उभे करा. ही परशुरामाची पवित्र भूमी आहे. या परशुरामाच्या पवित्र भूमीने इथल्या निसर्गानं आपल्याला खूप काही दिले, ते ओळखायला शिका. इथली भौगोलिक परिस्थिती ओळखा. पश्चिमेकडे गेला तर समुद्र आहे, मासेमारी आहे. इकडे गेला तर सह्याद्रीच्या रांगा आहे. अनेक वृक्ष आपल्याला औषधी वनस्पती म्हणून लाभले, त्या ओळखा. इथली माती ओळखा, शेती करा आणि इथलं कोकण सुदृढ करा, समृद्ध करा. एवढंच आहे मला सांगेल. नाहीतर आई बाप गावाला आणि भावामध्ये दिव्याला फुल यावी म्हणून इथल्या जमिनी विकायच्या आणि मुंबईत जायचं, ही दुर्दैवी गोष्ट आहे आपल्या समाजासाठी, आपल्यासाठी. म्हणून मी काय म्हणतो, ते गाण्यातून ऐका. समाजपूर्ण गीत आहे, ऐका. काय केला उपयोग शिकून, कसं राहील कोकण टिकून. काय केला उपयोग शिकून, कसं राहील कोकण टिकून. आई बाप ठेवतोस गावाला, जातोस जमीन विकून. 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 काय केला उपयोग शिकून, कसं राहील कोकण टिकून. काय केला उपयोग शिकून, कसं राहील कोकण टिकून. आई बाप ठेवतोस गावाला, जातोस जमीन विकून. आई बाप ठेवतोस गावाला, जातोस जमीन विकून.
मी सुद्धा या लोकांकडे आलो. नाही तर खरं सांगतो महाराज, मी सुद्धा कंटाळलेलो आहोत या लोकांच्या अशा, म्हणजे फक्त टोचलं दुसऱ्याला वाईट बोलणं हे शाहिरांमध्ये चाललंय, ते आपल्याला आवडत नाही. म्हणून अशा ठिकाणी मी कार्यक्रम करणार. बाकीच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला थोडा काही रस राहिला, कारण उद्योगधंद्यामध्ये आम्ही गावाला राहून हे सगळं करतोय, कला जोपासतोय, उद्योगधंदा जोपासतोय. आणि असं सगळं तुम्हाला माहिती आहे. हे सगळा साथ आपला सगळ्यांचा, तुमचा आशीर्वाद आहे सगळ्यांचा आहे. तरी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी रसिक मायबापच्या, ज्यांना पण आवडलं त्यांनी घ्या, न आवडलं त्यांनी सोडून द्या. झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी